खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्या माध्यमातून कोरोनासाठी सुरक्षित तपासणी उपकरण तयार करण्यात आले आहे। कोरोनाचे निदान करण्यासाठी संशयास्पद रुग्णांची तपासणी करण्यासाठी घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन पाठवावे लागतात। हे करताना रुग्ण कोरोना बाधित आहे अथवा नाही हे माहीत नसते। त्यामुळे ही चाचणी करणाऱ्या डॉक्टर आणि सहाय्यक यांनाही धोका संभवतो। त्यामुळे या उपकरणाचा त्यांना चांगला उपयोग करता येतो। खासदार पद्मश्री विकास महात्मे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून वैयक्तिक देणगीतून हे उपकरण तयार केले आहे, ज्यामध्ये डॉक्टर आणि सहकारी एका बंद कॅबिनमध्ये उभे राहून संशयित रुग्णांच्या संपर्कात न येता आजारी व्यक्तींचे नमुने घेऊ शकते। हे उपकरण तयार करण्यासाठी ऑरियस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे डॉक्टर परीक्षित महाजन व डॉक्टर अनंतसिंग राजपूत यांनी खास परिश्रम घेतले। खासदार विकास महात्मे यांनी हे उपकरण लोकार्पण करून शासकीय महाविद्यालय नागपूर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांच्याकडे हस्तांतरित केले आहे। कोविचेक हे इक्विपमेंट जसं काल आपण मुंबईत पाहिलं की 218 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स निघाले, पण हे सॅम्पल्स जेव्हा आपण 1,500-2,000 घेऊ त्याच्यातले 218 हे पॉझिटिव्ह निघालेले। म्हणजे एवढे सॅम्पल जर घ्यायचे आहेत आपल्याला, तर आपल्याला अशा मशिनरी पाहिजे की आपल्याला जो सॅम्पल घेतोय तो हेल्थ वर्कर किंवा डॉक्टर किंवा टेक्निशियन मायक्रोबायोलॉजिस्ट याला कोरोना व्हायरसनी अटॅक करायला नको, पण सॅम्पल्स मात्र त्याला जास्त घेता आले पाहिजे। आणि म्हणून आपण हे इक्विपमेंट घेतलेलं आहे। आता यात तुम्ही पाहाल की ग्लोव्ज घालून आपण समोरच्या माणसाचं घेतो, ते एअरटाईट कंपार्टमेंट असल्यामुळे जो आतमध्ये टेक्निशियन मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा डॉक्टर आहे त्याला तो आजार होणार नाही आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटचं संरक्षणरित्या तपासणी करता येईल। तसंच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे गाऊन आणि कव्हरऑल गाऊन वगैरेची आधीच कमतरता आहे, त्यावेळेस ही कमतरता असल्यामुळे जर आपण टेक्निशियन आतमध्ये असेल तर त्याला गाऊन घालायची खूप आवश्यकता नाही आणि तसंच एकच माणूस जास्तीत जास्त सॅम्पल्स घेऊ शकतो, हा पण फायदा आहे। म्हणून याचा स्प्रेड व्हावा, या सगळ्यांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी ही सुरुवात आपण इथे नागपूरमध्ये केली आहे आणि नागपूरचे डीन आणि त्यांचे सुप्रिटेंडेंट यांना आपण हे हँडओव्हर केलेलं आहे डोनेशनच्या स्वरूपात। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून सुरेंद्र बिसने।